आपल्या पाठीमागं उभी असते, तसा विषय माझ्या आईचा. तर माझ्या आईने मला सपोर्ट पण केला आणि घरातल्यांनी म्हणजे नाही आवडलं घरातल्यांना पण की हे काय करते किंवा काय. आणि सुरुवातीच्या माझ्या ज्या चुका होत्या, ज्या गोष्टी घडल्यात, त्यामुळं तर म्हणजे कोणीच हे एक्सेप्ट करणार नाही. काय चुका घडल्या? म्हणजे सुरुवातीला माझे ते व्हिडिओ वगैरे, आता सगळं आपण व्यवस्थित केलंय, पण ते सुरुवातीचं थोडंसं त्यामुळं. तर त्याच्यात पण नाही, मला थोडा अजून विस्तार, घरात कशा प्रकारचा विरोध होता, म्हणजे कोण काय म्हणत होतं घरामध्ये? एवढं मी नाही सांगू म्हणजे शकत. तरी सुद्धा म्हणजे जेवढं सांगू शकता तेवढं, म्हणजे जे तुमच्या कम्फर्टमध्ये आहे तेवढं. नाही म्हणजे सगळ्यांचाच विरोध होता हां. की हे काय करते म्हणून, हे चुकीचं आहे, सगळ्यांचाच विरोध होता. नाही, मी काय विचारतो माहिती का गौतमी तुम्हाला हा प्रश्न, कारण काय ना, एकतर डान्स आपल्याकडे, आणि त्यातही महिलेने केलेला डान्स, म्हणजे आपल्याकडे फार तर मुलीने घरात डान्स करावा, सोसायटीच्या कार्यक्रमात करावा, गावच्या कार्यक्रमात करावा, तेवढा गॅदरिंग पुरता समाजापुरता. पण 4 लोकांसमोर पैसे देऊन लोक बघायला येतात, परत त्यात तुमचा शो म्हणजे लोक टोप्या उडवणार, फेटे उडवणार, शिट्ट्या मारणार, हे सगळं बघून कुठल्याही घरात, जर तुमच्या आई वडील मामा वगैरे तुम्ही म्हणता आजोबा, ह्यांचं रिॲक्शन, म्हणजे मला माहिती तुमच्या घरात कशा प्रकारे वातावरण होतं, पण विरोध तर नक्कीच होतो. म्हणजे त्याच्याकडे तुमच्याकडे कसा विरोध झाला होता, म्हणजे तुम्ही जर सांगू शकत असाल? असं नाही की नाहीच करायचं तू, म्हणजे असं मला कोणी बोलू नाही शकत होतं की घरातले की तू आता हे बंद, असं असतं ना की बाबा आता असं असं झालंय तर ए तू बंद, आता तू कार्यक्रम करायचा नाही, शो बंद करून टाक, नाही जायचं वगैरे, असं नव्हतं मला बोलणारं कोण. का नव्हतं? कारण की मी अगोदरपासूनच माझ्या जीवावर होते, म्हणजे मला कोणी असं हे नाही केलेलं. सपोर्ट असेल, कुठली गोष्ट असेल, पैसे कमवायचा विषय असेल, ते मी माझ्या जीवावर, माझं घर माझ्या जीवावर, म्हणून मला बोलणारं नव्हतं कोण की हक्काने की तू बंदच करायचं, आता तू जायचं नाही. कारण की मी डायरेक्ट बोलायचे समोर की तुम्ही माझं घर चालवणार आहे. त्यावेळेस कसे मागं जातात ना सगळे, त्यावेळेस बोलणार का की नाही नाही आम्ही तुझं घर चालवतो, आम्ही तुला शिकवतो, असं नाहीये ना. मग मी नाही थांबले, मी करत गेले, मी नाही कोणाचं ऐकलं. आणि आईचा सपोर्ट नंतर मिळाला तर ठीक आहे ना, मला काय पाहिजे अजून. आणि आईच माझ्यासाठी सगळं काही आहे, तर मला कोणाचं काही घेणं देणं नाही, अजिबात नाही. आई तर आई असं. तुम्ही माणूस तर क्षेत्र निवडताना एकतर अपघाताने एखाद्या क्षेत्रात येतो किंवा आवडीने येतो, की मला एखादा माणूस अचानकच पडतो की बाबा मला मिळाली संधी मी करत गेलो. दुसरं एखादा माणसाला आवड असते की मला हेच करायचं म्हणून हे करतो. आणि एक असं असतं करिअर की आपल्याला परिस्थिती तिकडे घेऊन जाते करायचं म्हणून. तुमच्या मध्ये तुमच्या बाबत नक्की काय घडलं? तुम्ही परिस्थितीमुळे तुम्हाला वाटतं लवकर काम करावं लागलं आणि की तुम्हाला आवड होती पण आता एकदम क्लिअर कट की पैसा मिळत गेला तर मी करत गेले. अच्छा, जे जे आहे ते आहे. कारण की पैसा खूप महत्वाचा होता त्यावेळेस मला. कारण नाही कमवायलाच कोणी नव्हतं. आई पण ॲक्च्युली आईचा पण ॲक्सिडेंट झाला होता. मी हे झालं म्हणजे मी सांगितलंय हे, आईचा ॲक्सिडेंट झाला होता त्यावेळेस कोणीच नाही, सगळं थांबलं. मग कसं करायचं? मग आणि बाय चान्स टचवूड मला तो म्हणजे मला हे महेंद्र सरांनाही मी भेटलेले, तर मग ते सगळं नाही का असं सुरळीत लागलं माझं की मग मी ह्या क्षेत्रातच आले. पण मग तेव्हा घरात तुम्ही कमवता एकटा होतात? हो, आत्ताही मी एकटीच आहे. आता तर तुम्ही ठीक आहे, आता तुमचे चांगलं तुमचं सुरू आहे. पण तेव्हा जेव्हा तुम्ही आला होता मी एकटी, तेव्हा किती म्हणजे पैशाची गरज निकड कशी होती? तुम्हाला आई आजारी होती या सगळ्या गोष्टींमध्ये, तुम्हाला असं की बाबा आता गौतमी तुला जाऊन काम म्हणजे करायचं? मला ही गोष्ट आठवते की 5,000 साठलेले, 5,000. आणि मी आईला एकदम खुश होऊन अशी नाही का की आई बघ ना आता नाही का, म्हणजे आई मला म्हणती की आता घर भाडं निघून जाईल किंवा ह्या गोष्टी. तो दिवस मला आठवतो. मी तिथं म्हणजे असं आम्ही थांबलोय आणि मी असं आईला सांगते 5,000, म्हणजे 5,000 बघ, असं खूप मोठं होतं ते. हा, तर ते पैशामुळं मी थांबलेच नाही अजिबात. कार्यक्रम मिळत गेले, जिकडं आले तिकडं कार्यक्रम करत गेले, कोणी नाही का ज्याच्या थ्रू आलेत असं. पण मग परिस्थितीमुळे तुम्ही या क्षेत्रात आला असं पण म्हणू शकतो. मग त्यावेळेसच्या परिस्थितीला मात करण्यासाठी तेव्हा निकड किती होती पैशांची, तेव्हा गरज किती होती की आता पैसे आपल्याला त्या प्रकार, त्यावेळेस काय अडचणी होत्या घरामध्ये? म्हणजे तुम्ही असं समजा की आता काहीच नाहीये माझ्याकडं, की माझ्या शून्यातून सुरुवात केली मी ती सगळी, की आमच्याकडं काहीच नाहीये. म्हणजे आम्ही आलोय गावाकडनं, शिंदखेड्यावरनं आम्ही आलो, माझ्या वडिलांना घेऊन आलो ना गावाकडनं, का तर आमचा संसार बसावा म्हणून नाही का, की एक जीवाची कळकळ की आई पण कसं आईचं की आता पोरगी मोठी होईल, मग वडील तरी पाहिजे आता, बस झालं. म्हणून मग आम्ही पुण्यात आलो. पुण्यात येऊन मग आजोबा होते माझे, म्हणजे आईचे वडील, मग त्यांनी भांडे वगैरे दिले आम्हाला
अच्छा. हा ते घरचे तिकडचे. मग आम्ही ते घेऊन आलो, म्हणजे गॅस सिलेंडर आणि आपले मोजके 2-3 भांडे आणि सिंगल रूम हे. पण वडील पण गेले ना, वडील नाही थांबले आमच्यापाशी, मग राहिली आई. अच्छा. हा, मग आता पुण्यात राहणं पण सोपं नाहीये, म्हणजे सिटीत राहणं सोपं नाहीये. बिलकुल. एखाद्या लेडीजनी महिलांनी अजिबात सोपं नाहीये. हो. त्यात तशा याच्यात ती तिथं उभं राहिली ना, आणि ती काय म्हटली की मी नाही जाणार गावाकडं. माझी आई म्हटली मी एकदाची तिकडनं आली आहे ना तर आली आहे, आता नाही जाणार. मग ती पण खंबीर होऊन थांबली. मग तिने जॉब वगैरे काम केलं. मग ती ही सगळी माझी काय करायचं आई काम म्हणजे विचारू आईने शकतो? ते हे कुठले तरी पार्ट असतात ते नाही का, ते Company क्लीन मध्ये. करायचे. हा, ते क्लीन करायचे. ब्लेड असतं त्याने ते बाजूचं काढायचं सगळं, असं प्लॅस्टिकचं होतं ते. परत बिस्लरीच्या याच्यात हा त्याच्यात पण आईने काम केलंय, अच्छा. म्हणजे बॉटलच्या याच्यात पण काम केलंय असं. म्हणजे घरात बघायला मग आई नसताना मग कोण आजोबाजी बघायचे घरामध्ये तुमच्याकडे? माझ्याकडं हा? नाही, मग मी एकटी असायची घरी. अच्छा. हो, मग तेव्हा- आई संध्याकाळी येणार, मग हे सगळं असं. जेव्हा आठवतात ते दिवस ते म्हणजे जे तुम्ही सांगतायत, मी चुकत असेल तर मला करेक्ट नाही करा हो, तुम्ही. नाही, नाही, मला नाही. नाही, ती परिस्थिती फारच त्या काळची म्हणजे अवघड असेल घरातली. काय ते खूप, दिवस हलाखीचेच असतील जर मी म्हणू शकत होते. काय होती परिस्थिती तेव्हा, तुम्हाला आठवतात ते दिवस? आज एवढे आज नाही. बघताना नाही, तुम्ही तर 8वी पर्यंत मोठ्याला होते. तर आठवत असेल तुम्हाला? 8वी पर्यंत नाही, 8वी पर्यंत मी व्यवस्थितच होते. अच्छा. म्हणजे आजोबा पण होते ना सपोर्टला. 8वी पर्यंत फक्त वडिलांचीच तेवढी खंत वाटली की वडील, मी बघितलं पण नाही ना वडिलांना, आणि कधी म्हणजे हे नाही, म्हणून वडिलांच्या बाबतीत खंत वाटली. बाकी आजोबा वगैरे होते. आर्थिक परिस्थिती घरची, मग तुम्हाला असेल मित्र, शाळेमध्ये मैत्रिणी असतील, त्यांचं लाईफस्टाईल बघत असाल त्यांचं. हो, मग त्यामुळेच मी आईला बोलायचे ना काय- की माझे काय- पप्पा कुठं आहे, नाही का, म्हणजे पप्पा कुठं आहे आई, असं तसं मी बोलायचे. मग त्यावर आई टाळायची विषय, असं हे सगळं. म्हणून तिला खंत वाटली की नाही, पोरीला पण नाही का पाहिजे म्हणून असं. असं. घरात तेव्हा मग परिस्थिती, मग तेव्हा आर्थिक किती ताण असायचा घरामध्ये? तुमच्या सगळ्या हाऊस पूर्ण व्हायच्या लहानपणी किंवा नाही तुम्हाला ना, असेल ना, नाही, कसं नाही. काय होते ते दिवस? नाही, हाऊस म्हणजे असं मला कुठला ड्रेस हवा असेल किंवा मला आता हे आवडलं तर ते हवं असेल तर ते नाही मला मिळालेलं. हम्म. असं पुण्यात आल्यावर तर अजिबात नाही. मग हट्ट करायचा आईकडे कधी, किंवा आईने सांगितलं की आईकडं नाही? केलाय मी हट्ट, पण तिने मला म्हणजे आता काही चान्सच नाही तर तिने मला कसं बसं आणून पण दिलंय पोरीसाठी. आता मी एकटीच तर त्या गोष्टी असं. पण जाणवायचं की आपली परिस्थिती नाहीये, पण आपण हट्ट करतोय आईकडे, पण तरी आई नाही, कुठून तरी तेव्हा आणून देते. कळत नव्हतं एवढं, तेच नाही म्हणून का असं. आपल्या वय नसताना कळायचं आपण हट्ट करत असतो हा, लहान मला मुली. पाहिजे तर पाहिजे असं असं. म्हणजे मला बाहुलीचं खूप आवड होती मला. बरं. मी ते मुळे ते मी असं वाद घालायचे, मला पाहिजेच आणि हे ते द्यायचे असं. आज जाणवतं की आईला तेव्हा किती जड गेलं असेल आणून देतात. हो, आज खूप जाणवतं. काय वाटतं तेव्हा बघ आज आठवतंय? आता असं वाटतं तिचं काय, असं किती जवळ घेऊ तिला, काय करू तिचं. मग ह्या सगळ्यांमध्ये मग कशी मग डान्सची आवड कशी तयार झाली याच्यामध्ये, हे सगळं मला सुरू? पहिल्यापासून डान्सची आवड होती असं. पण मग कुठून, म्हणजे कोणाकडे बघून झाली किंवा कुठल्या नाही 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 नाही. असंच? काय कसं काय माहिती, मला पण नाही माहिती. पण पहिलेपासूनच ते रेडिओच ना, ते FM चालायचे ना पहिले ते. हा, तर ते होतं म्हणजे आमच्या घरी. माझ्या आजोबा सकाळ सकाळ नाही का ते लावणार, 8ला का 7ला न्यूज लागायची. हा, तर मग ते लावणार. हा, मग बाबा बाहेर गेले ना, मग मी गाणी लावायची. मग त्यावरनं मग ते मला आठवतं, ते मैया आहे शोधा वगैरे नाही का, आईची ओढणी घेणार किंवा स्टोल काय ओढणी काहीतरी आपलं घेऊन, असं ते असं आवड पहिल्यापासून. मग कुठे त्याच्यानंतर कार्यक्रमाकडे तुम्ही जाल की आपल्याला पब्लिक असा डान्स करायचा, की आपल्याला स्टेजवर डान्स करायचं, हे कुठून तुम्हाला वाटलं की आपण स्टेजवरती करू शकतो, हा आपल्यासाठी एक उत्पन्नाचं साधन होऊ शकतं, हे कुठे कळलं? हे तर मी महेंद्र सरांकडे गेल्यावर पासूनच त्यामुळेच मी गेले ना, की मला पैसे मिळतील आता, म्हणूनच मी महेंद्र सरांकडे